पालघर जिल्ह्यात शिक्षण विभागाला कीड। 2-2 व्यवसाय करणारे आणि अपात्र शिक्षकही सेवेत। शिक्षण विभागाने वर्षानुवर्षे घातले पाठीशी। पालघर जिल्ह्यात शिक्षकांचे शिक्षणाव्यतिरिक्त अन्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला आहे। शाळेत न शिकवता अन्यत्र अन्य उद्योग करणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे। शिक्षण विभाग आणि पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील या किडीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच पालघर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात कीड पसरत गेली आणि शिक्षण विभाग बदनाम होत गेला। त्याला शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी जबाबदार आहेत। वर्षानुवर्षे अनेक शिक्षक शाळेवर न जाता अन्य उद्योग करतात। चहाची दुकाने, मेडिकल स्टोर, स्टेशनरी दुकाने, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, पत्रकार, विमा एजंट, शेअर मार्केटिंग, ऑनलाईन क्लासेस, खाजगी क्लासेस अशा अनेक उद्योगात शिक्षक आणि केंद्र प्रमुख आहेत। वास्तविक गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत शिक्षण विभागाचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे शिक्षकांशी दैनंदिन संबंध येत असताना शिक्षकांच्या या उद्योगाची कल्पना त्यांना कशी आली नाही हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पंचायत समितीच्या मासिक बैठकीत तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत यावर कधीच चर्चा झाली नाही का असे प्रश्न उपस्थित होत आहेत। जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही याबाबत कुणालाच शिक्षकांच्या कृष्णकृत्याचा पाढा वाचावा असे वाटले नाही का, की माहिती असूनही पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण संबंधामुळे अशा उद्योगी बाळांना संरक्षण दिले अशी विचारणा सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत। शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे आर्थिक संबंध अशा अनेक उद्योगांना पूरक ठरले असून शिक्षण विभागात कोट्यावधी रुपयांची झालेली खरेदी ही वादात सापडली आहे। समग्र शिक्षा अभियानाच्या नियमांना पायदळी तुडवून तसेच सरकारचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून GST नसलेली बिले घेण्यात आली। लक्षवेधीने हे प्रकार पुराव्यासह उघडकीस आणल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातल्यामुळे आता चौकशी सुरू झाली आहे। परंतु यापूर्वी अशा प्रकारच्या कृष्णकृत्यांना का पाठीशी घालण्यात आले असा प्रश्नही निर्माण होत आहे। शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची अशी गैरकृत्ये करणाऱ्या शिक्षकांशी आर्थिक हितसंबंध होते का असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे। धन्यवाद। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।